सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला हा अजिंक्य तारा, मराठ्यांच्या चौथ्या राजधानीचा मान मिरवणारा। आज विशाल ग्रुप सोबत प्रल्हाद ब्लॉग्स घेऊन आलोय याच इतिहासाच्या पाऊलखुणा अनुभवायला। चला सुरू करूया साताऱ्याची ही भटकंती। मित्रांनो, शुभ सकाळ मित्रांनो, नमस्कार। मी प्रल्हाद, मी माझ्या प्रल्हाद ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, हा नवीन ब्लॉग आहे। आज आहे रविवार आणि आज आम्ही आलोय साताऱ्याला विशाल ग्रुप सोबत। टी शर्ट बघू शकता विशाल ग्रुपची, आणि आमच्या संपूर्ण ग्रुप सोबत मी आलोय साताऱ्याला। पहिला स्पॉट आमचा बघून झाला आहे, सकाळ होती म्हणून ब्लॉग आत्ता चालू केला आहे उजेड आल्यावर। आणि आता दुसऱ्या स्पॉटवर म्हणजे आता आम्ही चाललोय किल्ल्यावर। साताऱ्याचा जो अजिंक्य तारा किल्ला आहे तो पाहण्यासाठी। आपण या व्लॉगमध्ये गड किल्ला आणि मंदिर देखील आपण या व्लॉगमध्ये कवर करणार आहे। तर व्लॉग संपूर्ण बघा, खूप मजा येणार आहे। आमचा 20-25 जणांचा ग्रुप आहे, विशाल ग्रुप। त्या ग्रुपसोबतच मी इथे अजिंक्य तारा किल्ला पाहायला आलो आहे। आणि हा व्ह्यू बघू शकता, इथे संपूर्ण सातारा सिटीचा व्ह्यू आहे। आणि आपले सवंगडी सगळे येत आहेत मागून। सुरुवात झाली, आता हळूहळू चढतील। मी पुढे आलो आहे, मला व्लॉग बनवायचा होता म्हणून मी पुढे आलो आणि पुढे येऊन व्लॉग बनवतो आहे। ही अजिंक्य ताराची ही जुनी वाट आहे, त्या वाटेने आम्ही चाललो आहे। नवीन वाटसुद्धा आहे तिकडून मागून, रस्ता गेला डायरेक्ट वर जाण्यासाठी। पण जुन्या वाटेने जे जाण्याची मजा असते ती वेगळीच असते, तीच आम्ही अनुभवतो। ह्या जुन्या वाटेने आम्ही अजिंक्य ताराच्या दक्षिण द्वाराजवळ जाणार आहे। तर दक्षिण द्वाराच्या इथे जाण्यासाठी हा रस्ता आहे जो जुन्या वाटेचा आहे। आणि खूप निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे, कारण पावसाळा आहे। आणि पावसाळा असला की तुम्हाला माहिती आहे संपूर्ण झाडे हिरवीगार आणि डोंगरसुद्धा हिरवगार असतो, त्यामुळे पावसाची मजा खूप वेगळीच आहे, खूप मजा येते। आणि सकाळी ब्लॉग बनवतो आहे। सकाळचे आता बहुतेक किती वाजलेत रे? टाईम काय झाला आहे? 6:45 वाजता आम्ही आता चढायला घेतला आहे अजिंक्य तारा किल्ल्यावर। आणि ह्या जुन्या वाटेने आम्ही प्रवास करतो आहे अजिंक्य तारा किल्ल्याचा। आणि हे आमचे सवंगडी मागून येत आहेत। विशाल ग्रुपचा ॲडमिन तुम्हाला दिसला असेल टी शर्ट घालून। संपूर्ण पिकनिकची अरेंजमेंट हा विशाल ग्रुपची दिनादादा करतो। आणि हे सगळे आमचे सवंगडी, आमचा ग्रुप आहे, संपूर्ण 20-25 जणांचा ग्रुप आहे। दक्षिण दरवाजाकडे ही वाट जाते, दगडधोंड्यातून जाणारी ही वाट। संपूर्ण हा निसर्गाने वेढलेला परिसर आहे, खूप सुंदर अशी वाट आहे। जुन्या काळातली जी वाट आहे संपूर्ण तीच ही वाट तुम्हाला पाहायला मिळते। आणि तुम्ही आलात तर ह्याच वाटेने या खूप चांगला अनुभव मिळेल। आपले मित्र सवंगडीसुद्धा येत आहेत। दर्शन भाऊ आहे माझ्या मागे, आणि मागे सगळे मुलं। दर्शन भाऊ आमचा गाईड आहे, इथला साताऱ्याला राहतो, त्यामुळे त्याला संपूर्ण ही वाटबीट माहिती आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यासोबतच चालतो आहे। मित्रांनो, थोडा कॅमेरा ब्लर दिसत असेल, थंडीमुळे थोडा फॉग आला आहे, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, ॲडजस्ट करून घ्या। खूप थोडा प्रॉब्लेमच येतो आहे कॅमेराला, तरीसुद्धा ब्लॉग बनवतो आहे। आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून थोडं आपल्याला मोटिवेशन मिळतं। आणि लवकरच आपले 2000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत, तर जो पण नवीन असेल आपल्या चॅनलवर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असे बरेचसे व्लॉग आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत। आणि खरंच खूप मजा येते। दिवसाची ही सुरुवात अशी गडकिल्ल्यापासून झाली तर किल्लाप्रेमींसाठी खूप चांगलंच म्हणावं लागेल, कारण हा अनुभव असतो ना तो कुठेच मिळणार नाही। आणि आपल्या गडकिल्ल्यांची स्वारी ही वर्षातून एकदा तरी नक्कीच केली पाहिजे। ज्याला जे कामधंद्यात नोकरीसाठी मुंबईला असतात त्यांनी एकदा तरी वर्षातून गडकिल्ल्यांची स्वारी केली पाहिजे, खूप मजा येते। आणि तुम्हाला जर आमच्या ग्रुपमध्ये यायचं असेल तर DM सुद्धा करा, नक्कीच पुढच्या पिकनिकला आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करू। कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं नाव टाका, मी तुमच्या कमेंटला रिप्लाय देईन। आणि खरंच खूप चांगला निसर्ग दिसतो, इथून खूप सुंदर निसर्ग आहे। आणि या निसर्गातून चालताना जी वाट आहे, खरंच वाटेला काही तोड नाही, खूप सुंदर आहे। बघा, पाहू शकता तिकडे ऊन पण आलं आहे आणि पाऊससुद्धा पडतो आहे, त्यामुळे खूप चांगला व्ह्यू येतो आहे। आणि आपल्याला कॅमेरात टिपण्यासाठी दृश्यसुद्धा चांगलीच मिळत आहेत। आणि थोडा फॉगसुद्धा आला आहे कॅमेराला, त्यामुळे थोडा सेल्फीला प्रॉब्लेम होतो आहे मला। सेल्फी कॅमेरा थोडा ब्लर झाला आहे, तरी व्हिडिओ बनवतो आहे। ही बघा, ही अशी वाट आहे, काळजीपूर्वक या वाटेने या, मस्ती करू नका वाटेत, कारण असे
रस्ते असतात त्यांनी तुम्हाला जीवाला धोका असू शकतो. आणि खरंच व्लॉगला मजा येते, तर व्लॉग कंटिन्यू ठेवा. खूप मजा येणार आहे. पुढे अजून दक्षिण दरवाजा येण्याचा बाकी आहे. तो आल्यानंतर पुढे संपूर्ण किल्लासुद्धा पाहायला मिळेल. अजिंक्यतारा जो किल्ला साताऱ्यात आहे त्यासाठीच आपण स्पेशली आलो आहे. आणि त्यामुळे खूप वेगळाच इथे दृश्य निर्माण झालं आहे. पूर्ण निसर्गाच्या कुशीत हे संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि इथे सातारा सिटीसुद्धा तुम्हाला दिसते. या साईडला ऊन आणि ह्या साईडला पाऊस, असा दोन्ही साईडला दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. पावसाळ्यात आलात तर रेनकोट नक्की कॅरी करावा. गड किल्ल्यांवर जातेवेळी वारा खूप असतो, त्यामुळे छत्री राहत नाही आणि छत्री उडून जाते वाऱ्याने. रेनकोट नक्की कॅरी करा. मी सुद्धा आपल्या गाडीचा रेनकोट कॅरी केला आहे सोबत. तर आता पुढे ब्लॉग कंटिन्यू करूया. मित्रांनो, वाटेत चालते वेळी इथे आलो आणि इथे बघू शकता संपूर्ण सातारा सिटीचा तुम्हाला या व्हिडिओमधून व्ह्यू दिसतोय. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. संपूर्ण सातारा सिटी डोंगरांनी वेढलेली आणि मधीच ही पूर्ण डेव्हलप सिटी आहे. आणि हा पूर्ण संपूर्ण निसर्ग परिसर आणि याच सातारा सिटीच्या बाजूला हा अजिंक्यतारा किल्ला. आणि किल्ल्यावर आपण जातो आहे आता. बघूया किती वेळ लागतो. थकवा असा जास्त काही लागला नाही, कारण संपूर्ण वाट आहे ती एकदम सरळच आहे, जास्त चढण नाही आहे. आता पुढे जाऊन बघूया कशी वाट असते. तिथं गाड्या लावून तो तिथला आहे का नाही, हा डोंगर वर चढायचा. तिथं वर चढून मग ही वर चढायचं. हे म्हणजे उंटाची पाट. आणि हे चढून ह्यातून असा 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 एक हा रस्ता दिसतोय ना, असाच इकडे ट्रेक आहे. हे समोरचं येतो. ट्रेकिंग करणार इकडून येतात का? हा, येतात तिथून येतात. पण ते समोरचं आहे का नाही, ते जाणार आहे मला. तो पण ट्रेक चांगला आहे. आणि तिथं ती छत्री दिसते का, तिथून चालू होतो तो. सुंदर. तिथून एक होतो आणि तिकडे घर दिसत आहेत का, तिथून पायऱ्या येतो वरती. आणि इकडून पण असा आहे. आपण आलो ना, असं आहे. हा समोरचा जेरंडेश्वर. गाईड वगैरे घ्यावं लागत असेल ना? नाही ना घेत. रेग्युलर वाले करतात. रेग्युलर करतात, नाही काय अडचण नाही. हा समोर हा समोरचा जेरंडेश्वर. त्याच्या पलीकडे तुम्हाला ती टोपी दिसली का, म्हणजे छोटा डोंगर त्या शेजारी, तो कल्याणगड. अच्छा. आणि हा समोरचा इकडचा वंदन, इकडचा चंदन. हे समोर दिसतात का नाही, चंदन वंदन. व्ह्यू बघायला आहे. किरण कशी पडतात खाली. हा इकडे बघ, सुंदर. सज्जनगड. अच्छा, हा सज्जनगड. हा जवळच आहे म्हणजे. हा सज्जनगड. मित्रांनो, आपल्याला थोडी माहिती मिळाली, तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलीच असाल. हा सज्जनगड सुद्धा आहे. आम्ही सज्जनगडला सुद्धा इथे जाणार आहोत. आणि हा बघा, हा इथे अजिंक्यतारा किल्ल्याचा दक्षिण दरवाजा आणि इकडेच सज्जनगड सुद्धा आहे. आणि ही उंटाची पाड व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलीच असेल. इथून ट्रेकिंग असते, ते समोरून डोंगरावरून इकडे येतात. आणि तुम्ही दृश्य बघू शकता. सिटीवर पूर्ण सूर्याची किरणं पडत आहेत, धुकेसुद्धा आलेत आणि काळे ढगसुद्धा आलेत. त्यामुळे हा सुंदर व्ह्यू झाला आहे. आणि किरणंसुद्धा पडलीत. आणि हे आपला ग्रुप, संपूर्ण ग्रुप, अजून अर्धा ग्रुप चालतोय. थकवा लागला आहे. आणि पाहू शकता आता धुकेसुद्धा यायला सुरुवात झाली. आणि हा आपल्या अजिंक्यताराचा सुंदर असा दक्षिण दरवाजा. खूप भारी वाटतंय आणि सुंदर व्ह्यू असा झाला आहे. निसर्गाच्या कुशीत बसलेला हा अजिंक्यतारा किल्ला. आणि मागे बघू शकता, हे संपूर्ण तुम्हाला सातारा सिटी दिसते. आणि तुम्हाला व्हॉइस चांगला येतो नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण माझ्याकडे माईक नसल्यामुळे मी विदाऊट माईक व्हिडिओ बनवतोय. आणि हा संपूर्ण परिसर, धुकेसुद्धा आलेत. आणि आपल्याला जायचं आहे सज्जनगडला. आणि तो सज्जनगडसुद्धा तुम्ही पाहू शकता ह्या व्हिडिओच्या मार्फत. आणि हा संपूर्ण सुंदर असा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय. मित्रांनो, पायवाट चालत चालत आम्हाला 30 मिनटं झालेत. आणि आता आम्ही पोचलोय बरोबर दक्षिण दरवाजाच्या समोर. हा माझ्या मागे पाहू शकता दक्षिण दरवाजा आहे. आणि ह्या दक्षिण दरवाजाच्या समोरच पोचलोय. कॅमेराने व्हिडिओ बनवत नाही, कारण कॅमेरावर तुम्ही पाहू शकता इथे फॉग आलाय. इथे वातावरण थोडं थंडगार आहे, त्यामुळे कॅमेऱ्याला आपला फॉग आला आणि त्यामुळे मी मोबाईलने व्हिडिओ शूट करतोय. ऑडिओ कसा येतोय मला माहीत नाही आहे. आपल्याकडे माईक नसल्यामुळे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. आणि हा दक्षिण दरवाजा, जो दक्षिण वाटेच्या ह्या रस्त्यातून इथे दरवाजा येतो. आणि तुम्ही पाहू शकता संपूर्ण हा खडकांचा, तुम्ही इथे पाहू शकता इथे संपूर्ण खडक आहेत. आणि खडकांच्याच बाजूला हा दक्षिण दरवाजा आहे. आणि सुंदर व्ह्यू इथं तुम्हाला पाहायला मिळतो. आता ह्या दक्षिण दरवाज्यातून आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत. हा दक्षिण दरवाजा पाहू शकता किती प्राचीन दरवाजा आहे. हा लाकडी दरवाजा जो प्राचीन होता तसाच इथे तुम्हाला पाहायला मिळतो. इथे पहारेकरी इथून
पाहायचे कोण आतमध्ये आल्यास कोण दिसायचं. आणि हा लाकडाचा संपूर्ण दरवाजा आणि इथून पायऱ्या सुद्धा आहेत. आता किल्ल्यावर वर जाण्यासाठी तुम्हाला पायऱ्या पाहायला मिळतात. आपली इकडे मंडळी संपूर्ण आलेले आपला ग्रुप आहे विशाल ग्रुप आणि अर्धी मंडळी वर सुद्धा जाते. आणि इथून या पायरी वाटा चालू झाल्यात दक्षिण दरवाजाचा. किल्ल्याची परिस्थिती तुम्ही बघाल तर आता आहे तशीच पाहायला मिळते. जास्त पडगल इथे झालेली दिसत नाही. आणि हा आपला हार्दिक बाय स्वॅग कराय स्वॅग. आणि इथून संपूर्ण खडकं आणि ही पायरी वाट सुंदर अशी वाट आहे इथे जाण्यासाठी. तर मित्रांनो आता आम्ही किल्ल्यावर वर आलो आणि दक्षिण दरवाजातून सर्वात पहिलं वर आल्यानंतर आपण पूर्व दिशेला यायचं. ही पूर्व दिशा आहे आणि ह्या पूर्व दिशेलाच आल्यानंतर हा पहिलाच इथे छोटासा तलाव आहे आणि तलावाच्याच बाजूला हे महादेवाचं मंदिर आहे. खूप प्राचीन मंदिर आहे तुम्ही पाहू शकता. पण त्याला आता रंगकाम केलेलं आहे. आणि आता आपण जाऊया महादेवाचं दर्शन घेऊया. किल्ल्यावर आल्यानंतर पहिलं महादेवाचं दर्शन होतंच आणि ह्या किल्ल्यावर सुद्धा आपल्याला महादेवाचं दर्शन होणार आहे. आणि बाजूलाच सुंदर तलावसुद्धा तुम्ही पाहू शकता. तलावात पाणी आहे पण किती खोल आहे काही सांगू शकत नाही. तुम्ही जर आलात तर नक्कीच काळजी घ्या याची. तलावाच्या जास्त जवळ जाऊ नका कारण अंदाज नसतो ह्या खोलीचा वगैरे. आणि आता आपण महादेवाचं दर्शन घेऊया. आणि आपली सगळी मंडळी आता येते हळूहळू. ती मागे होती फोटो काढत वगैरे येत होती. आपण पुढे आलो आणि अर्धी मंडळी आपली पुढे आले. त्यामुळे आता आपण जाऊया महादेवांचं दर्शन घेऊया. आणि सुंदर हा इथला व्ह्यू बघू शकता तुम्ही. सुंदर हा परिसर हिरवगार झालेला परिसर आणि त्याच्याच मध्ये हा तलावाच्या बाजूला असलेला महादेवाचं मंदिर. आणि आता जाऊया आतमध्ये आणि दर्शन घेऊया. आता महादेवाच्या परिसरात आले आणि महादेवाच्या मंदिराच्या परिसरात पहिला तुम्ही पाहू शकता सर्व मंदिराच्या समोरच जो असतो तो नंदीबैल. आणि आपल्या नंदीचं दर्शन घेऊन आपण आता महादेवाचं दर्शन घ्यायला जाऊया. आणि हा असा छोटा दरवाजा आणि तिथून आतमध्ये प्रवेश आहे. आणि तिथून प्रवेश केल्यानंतर हा परिसर पाहू शकता. आणि इथे आतमध्ये आल्यानंतर ही महादेवाचे शिवलिंग आहे. तुम्हाला इथे दिसणार नाही. मी फ्लॅश लावतो आणि तुम्हाला एक या किल्ल्यावरील महादेवाचं दर्शन दाखवतो. हे पाहू शकता किल्ल्यावर आल्यानंतर आतमध्ये हा महादेवाचा शिवलिंग आल्यानंतर आपण दर्शन घेऊया. आणि आपल्या व्लॉगसाठी तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. आपल्या व्लॉग जे बघताय त्यांना सुद्धा संपूर्ण महादेवाचं दर्शन पाहायला मिळते. आणि बाजूलाच तुम्हाला ही गणेशाची मूर्ती दिसते. खूप प्राचीन मूर्ती आहे आणि त्याच्याच बाजूला हा शिवलिंग आहे. आणि ह्या साईडला सुद्धा देव आहे कोणता तरी. ह्या देवाचं नाव माहिती असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि आता आपण दर्शन घेऊन बाहेर जाऊया. इथे कोणीतरी माणसं येतात सुद्धा त्यांनी सुद्धा इथे दिवे लावलेले आहेत. सकाळ सकाळी येऊन देऊया. मित्रांनो आता आपण महादेवाचं दर्शन घेऊन पुढे आलो आणि ही जी वाट आहे ती महादेवाच्या दर्शनाकडे जाते. आणि तिथून आपण पुढे आल्यानंतर तुम्ही ह्या साईडला पाहू शकता हा जुना प्राचीन काळामधला घाणा आहे. जो गडकिल्ले बनवतेवेळी ह्याचा वापर व्हायचा. जे चुनखडक असेल किंवा आणखी काही मिश्रण असेल ते बारीक करण्यासाठी ह्याचा वापर करत असत. आणि तोच हा जुना घाणा तुम्ही पाहू शकता माझ्या मागे. किती मोठा आहे हा घाणा. आणि मला वाटते बैलाच्या सहाय्याने हा घाण्याचा वापर संपूर्ण करत असत. आणि त्यानंतर आता आपण जाणार आहोत इथे असलेल्या प्राचीन देवीच्या मंदिराकडे. आणि त्या देवीचं नाव नाही माहीत पण ह्या ब्लॉगमध्ये पुढे तुम्हाला नक्की सांगतो इथे कोणती देवी आहे. घाण्याच्या इथून पुढे आल्यानंतर हा तुम्ही पाहू शकता किल्ले अजिंक्यतारा श्री मंगळाई देवीचं हा इथे प्रवेशद्वार आहे. आणि इथेच तिचं प्राचीन मंदिर आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतरच हा धान्य कोठार आहे. आणि मी दुरुस्त करतो. आपल्या मित्राने थोडी माहिती दिली या किल्ल्यावरची. आपल्याला माहिती नाही मंदिर पुढे आहे आणि हा जो धान्य कोठार आहे तो इथे तुम्हाला पाहायला मिळतो. त्याची आता पडगल झाले आणि फक्त भिंतीच तुम्हाला पाहायला मिळतील आणि अवशेष थोडेसेच राहिलेत. आणि वर सगळं गवत आले त्यामुळे तुम्हाला जास्त काही दाखवता येणार नाही. आपण पुढे जाऊया आणि आता मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया मंगळाई देवीचं. काय बोलतो? बरोबर मंगळाई देवीचं आपण दर्शन घेऊया. आणि ही वाट जायला सुंदर अशी वाट आहे. किल्ला खूप छान बांधलेला आहे बघा तुम्ही पाहू शकता. भिंती अजून आहे तशाच आहेत. याची बनावट तशी तुम्हाला पाहायला मिळेल. हे जुन्या कड्या बघ लोखंडाच्या तुम्ही इथे पाहू शकता. या जुन्या कड्या सुद्धा तशाच्या तशा आहेत. ह्यांची सुद्धा झीज झालेली नाही. किती प्राचीन या कड्या आहेत. धान्य कोठार होतं त्यामुळे
कदाचित याचा वापर काहीतरी असावा. इतिहासकारांनी कमेंट करून नक्की सांगा आम्हाला जास्त काही माहिती नाही. इथे बांधकाम सुद्धा चालू आहे. सुंदरशी लाइटिंग लावलेली आहे. राजमुद्रा असलेली ही लाइटिंग खूप सुंदर आहे आणि खरंच इथे काम चालू आहे. इथे कदाचित रस्ता बनत असावा. इथे रेती वगैरे आणून ठेवले. बरोबर रस्त्याचं काम चालू आहे इथे गडावर. पण रस्ता कशासाठी? चालण्यासाठी. दगडाचाच बनवा ना, दगडाचा. हा बनवते, दगडच लावतात इथे. अर्धा रस्ता झालाय, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की अर्धा रस्ता बांधून झालाय. आहे तशीच रचना देण्याचा प्रयत्न केला गेलाय. इथे जुनं खडक वापरतायत त्यामुळे काय बोलू नाही शकत. खाली रेती आहे पण वर खडकांचा वापर करून हा रस्ता संपूर्ण बनतोय. इथे असलेल्या संवर्धन टीमचा कुठला अजिंक्यतारा संवर्धन टीम किंवा मला वाटतं सह्याद्री प्रतिष्ठान किंवा अजून कोणत्या तरी संस्थेमार्फत हा रस्त्याचं काम होत असावा. आणि आता इथून ही संपूर्ण वाट मंदिराकडे जाते, मंगळादेवीच्या मंदिराकडे. आणि आता खाली जाऊया, आपण दर्शन घेऊया. खूप चांगला व्ह्यू आहे आणि खूप मजा सुद्धा येते व्लॉग मध्ये. संपूर्ण व्हिडिओ बघा. हा आमचा हा दादा पाटील, आमचे गावचे पाटील. दादा नाही म्हणता येणार, पाटलांना मोठा मान असतो त्यामुळे या व्हिडिओ मध्ये घेतलंय. मित्रांनो हा पाटील आहे. गावची सगळी कामं यांच्याकडे सोपवलेली आहेत आता. हे मंदिराच्या परिसरात काहीतरी शिल्प तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांना रंगकाम करून ठेवलंय पण हे शिल्प प्राचीन आहेत. आणि तुम्ही हे मंगळादेवीचं मंदिर पाहू शकता आणि इथेच आतमध्ये मंगळादेवी विराजमान आहे. त्याचं आपण दर्शन घेऊया आणि आपल्याला आशीर्वाद घेऊया. पाहू शकता हे मंगळादेवीचं मंदिर आणि ही मंगळादेवी. आशीर्वाद घेऊया आपण आणि पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. आपली मंडळी सगळी येते एक एक करून. आपण दर्शन घेतलेलं आहे मंगळादेवीचं आणि हा मंगळादेवीचा परिसर. तर मित्रांनो आता संपूर्ण आमची किल्ल्याची सफर पूर्ण झाली आणि आम्ही आता जातोय दुसऱ्या ठिकाणी. कदाचित हा दुसरा पण आम्ही किल्लाच करणार आहोत. हा बघू शकता साताऱ्याचा व्ह्यू आहे. इथून हा गाडी येण्यासाठी रस्ता आहे. वारा खूप चालतोय तर मला आवाज कसा येतोय मला माहित नाही. तरी पण आता हा व्लॉग इथून पुढे कंटिन्यू करूया आपण दुसऱ्या प्लेसला. तर भेटूया आता पुढे. चला.